हां मित्रांनो, आता आम्ही आंबे काढलेत. आता आम्ही चाललो आहे तेजपत्ता काढण्यासाठी. तेजपत्ता मला धूप बनवण्यासाठी लागतो, तर मी हिच्याकडनंच येतो, ममताकडनं घेऊन. तिकडनं जायचं, तिकडनं जायचं. ममतानी बघा तुम्हाला एक दाखवतो, सशे पाळलेत, सशे. हे बघा सशे, कुठे गेले सशे? कसे खातात ते बघा. सशांना खायला कोबीचा पाला टाकलाय. मला बोलली असती तर गोणी भरून घेऊन आलो असतो मी आमच्या तिकडनं. मी गाईसाठी आणतो मित्रांनो माझ्या, कितीतरी येतो. आमची गाय खात नाही, तिला आमच्या गाईला स्पेशल खाणं लागतं, गाजर, टमाटे. मित्रांनो निसर्ग खूप मस्त आहे इकडचा. आणि आज तर उलट हे सूर्य नसल्यामुळे फुल मजा येते. हे पत्रे कुठले उडून आले? इकडचे सगळे गेले का? हे काय त्याला बोलतात, इथं केळी लावली होती ना, इकडे सगळी केळी लावली होती, ती वनवा लागला त्याच्यामुळे जळाली ती केळी. हे काय लावलं इथं? हां, अच्छा अच्छा. मग ते इकडे येणार तर त्यांना बेनिफिट काय? आपण पैसे घ्यायचे त्यांच्याकडनं? इकडे बघा, हॉल, लग्नाचा हॉल. माशांचा तलाव इथे बनवला होता. अजून एक इकडे तलाव आहे. बघा, अरे हा आंबा पण पडला मित्रांनो. बघा किती मोठा आंबा होता हा, आणि खूप मस्त आंबा होता. आम्ही दरवेळेस घेऊन जायचो, पण त्याचं लोणचं बनवायचं आम्ही. मासे बघा पाण्यामध्ये. कुठल्या वादळात पडला? आत्ता आलेल्या त्या. हां हां, मित्रांनो तेजपत्त्याचं एक आंबा पण दाखवतो तुम्हाला. हे काय? खरबूज आहे तो, आंबा नाही. तेजपत्ता, तेजपत्ते झाडे. अरे हा झाड सुकला तेजपत्त्याचा. इथं 3 होते ना, 3 झाडं होते, 3 झाडं होते इथं. हा, वनवा खूप नुकसान करतो मित्रांनो. वनव्यामुळे खूप नुकसान होतं. आता मी जर तेजपत्ता काढतो.
मित्रांनो हा बघा तेजपत्ता, वास एवढा सुंदर येतो याचा, फ्रेश एकदम. बोलतात तेजपत्ता ची जी साल असते ती दालचिनी असते. बाजारामध्ये भेटतो तो तेजपत्ता बघा. आणि आता मी झाडावरनं काढला तो हिरवागार. आता त्याला मी सावलीत सुकवणार आणि तो यूज करणार. चल मग थैली. मित्रांनो तेजपत्ता काढून झालेला आहे आता. हो कढीपत्ता, कढीपत्ता मासे येत नाही का काढले. हॅलो इको साऊंड येतो बघा. हॅलो हॅलो आवाज तिकडनं येतो. हे बघा मित्रांनो किती मोठा ओंडका होता हा. हे बघा मी उभा राहिलो त्याच्यावरती. एवढा मोठा ओंडका, खूप मोठं झाड होतं झाड, ते तुटलं. हे बघा मासे किनाऱ्यावरती. तुम्हाला एक माझा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये बैल तळ्यात पडला होता एक, तो ह्या तळ्यामध्ये पडला होता इकडे, आणि इकडनं त्याला वरती खिचून काढलं बैलाला. तो व्हिडिओ पण आहे याच तलावातला आहे. तर मित्रांनो हीच खरी मजा असते कोकणामध्ये. उन्हामुळे चेहरा पूर्ण काळा पडला आणि खूप प्रसन्न वातावरण वाटते. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुढच्या व्हिडिओला पण बघा, मागचे पण चांगले चांगले व्हिडिओ आहेत चॅनलवरती.
ते पण बघा. तर भेटू नंतर.